महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी इचलकरंजीतील डावे पुरोगामी पक्ष आणि कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीनं प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। जनसुरक्षा विधेयक त्वरित मागे घ्यावं, गॅस दरवाढ रद्द करावी, स्मार्ट वीज मीटरची सक्ती थांबवा, रद्द केलेले 29 कामगार कायदे पुन्हा लागू करावेत आणि बांधकाम कामगारांना घरासाठी 5 लाखांचं अनुदान द्यावं आदी मागण्यांकडे या मोर्चाद्वारे लक्ष वेधण्यात आलं। प्रांताधिकारी मौसमी चौगुले यांना या मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। आज आम्ही कामगार संघटना संयुक्त कृती समिती आणि डाव्या व पूर्वी पक्षाच्या वतीनं राज्य सरकारनं जे जनसुरक्षा विधेयक 33 नंबरचं 8 मार्चला घोषणा केलेली आहे, त्यासंबंधी 1 एप्रिलपर्यंत त्याच्यावरती हरकतीने सूचना मागवलेल्या आहेत। ते विधेयक मागे घ्या। त्याचबरोबर केंद्र सरकारनं जे कोविड काळामध्ये 29 कायदे रद्द करून 4 मालकधारजेनं संहिता केलेल्या आहेत, त्यासंबंधी त्या 4 संहिता रद्द करा आणि पुन्हा 29 कामगार कायदे पुन्हा बहाल करा। याचबरोबर जी काय केंद्र सरकारनं एका सिलेंडर मागं 50 रुपयाची जी काय दरवाढ केली आहे, या सगळ्याच्या विरोधामध्ये आम्ही आज निदर्शन करीत आहोत। केंद्र सरकारनं घोषित केलेलं आणि राज्य सरकारनं घोषित केलेलं हे दोन्ही कायदे मागे घ्यावेत। जर 15 दिवसाच्या आत केंद्र सरकारनं राज्य सरकारनं हे कायदे मागे घेतले नाहीत तर उद्याच्या काळामध्ये देशातल्या कामगार संघटना जसं 20 मेला देशव्यापी संप करणार आहे, तसं इचलकरंजीतले सुद्धा डावे पूर्वी पक्ष आणि कामगार संघटना संयुक्त कृती समिती 20 मेचा संप इचलकरंजीमध्ये आपण करणार आहोत आणि हा संप यशस्वी करण्यासाठी इचलकरंजीतल्या तमाम कामगारांना आवाहन करणार आहोत, नागरिकांना आवाहन करणार आहोत की 20 मेला इचलकरंजीतले सगळे व्यवहार बंद ठेवून त्या संपामध्ये सहभागी व्हावं, किंबहुना इचलकरंजी बंद करावी, जेणेकरून कामगारांच्या विरोधामध्ये, नागरिकांच्या विरोधामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने जे कायदे केले आहेत ते रद्द होईपर्यंत हा आमचा कामगार संघटनांचा आणि डाव्या पक्षांचा लढा सुरू राहील, असं मी या सरकारला इशारा देतो।